नमस्कार, मी संदीप देसाई. बुलढाण्याची पहिल्यांदाच बातमी आहे एका भीषण अपघाताची. बुलढाण्याजवळच्या मेहकर डोणगाव रस्त्यावरील अंजनी फाट्याजवळ एक भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये 5 जण जागीच ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले. ट्रक आणि स्कॉर्पिओमध्ये हा अपघात झालाय. रात्री ही घटना घडली आहे. मृतांमध्ये 8 महिन्यांच्या बाळाचा सुद्धा समावेश आहे. सर्व राहणारे मेहकर तालुक्यातल्या अंजनी या गावचे रहिवासी आहेत. अधिक माहिती घेऊयात. अमोल गावंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अमोल, अतिशय भीषण असा हा अपघात आहे. काय कारण कळतंय अपघाताचं? कोणाची चूक होती, काय सांगशील? आणि जखमींची प्रकृती कशी आहे? नक्कीच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील डोणगाव रस्त्यावर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झालेला आहे. हा अपघात ट्रक आणि स्कॉर्पिओ मध्ये झालेला आहे. या जे अपघातामधील जे जखमी म्हणजे या अपघातामध्ये 5 जण ठार झालेले आहे आणि 5 जण गंभीर जखमी आहे. आणि हे जे सर्व जे या गाडीमधील स्कॉर्पिओ मधील जे आहे ते अंजनी बुद्रुक येथील आहे. हे सर्वजण बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मऊ येथे गेले होते. इथून परत येत असताना औरंगाबादून परत येत असताना हा अंजनी फाट्यावर अपघात झालेला आहे. आणि यामध्ये हा अपघात सकाळी पहाटे 3 वाजता झालेला आहे. यामध्ये आता नेमकी चूक कोणाची हे अद्याप कळू शकले नाहीये. मात्र या 5 जण ठार झाले आणि जे 5 जे जखमी आहेत त्यांना औरंगाबाद येथे हलवण्यात आले. त्यांची सुद्धा प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि संपूर्ण या प्रकरणावर पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहे. आणि 5 जण ठारल्यामुळे अंजनी गावामध्ये शोकाकुल पसरलेले आहे. धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर बातमी आहे झारखंडमधली. एक ब्रेकिंग बातमी येते. झारखंड राज्यामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये एक चकमक झालेली आहे. या चकमकीमध्ये 3 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. एक दुःखद बातमी म्हणजे सीआरपीएफचा एक जवान शहीद झालाय. गिरीडाह इथं ही चकमक घडलेली. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, झारखंडमधील गिरीडाह एरियामध्ये खासपूर परिसरामध्ये अँटी नक्षल ऑपरेशन राबवत असताना 3 नक्षलवाद्यांना ठार करण्यामध्ये सुरक्षा दलांना यश आलेलं आहे. पण महत्वाचं म्हणजे ही जी सगळी घटना झाली यामध्ये सीआरपीचा एक जवान देखील शहीद झालेला आहे. झारखंडच्या गिरीडीह परिसरातील सकाळी 6 वाजता ही चकमक झाली आणि दोन्ही दिशेने जोरदार गोळीबार झाला. आपल्याला माहित असेल की ज्या पद्धतीनं सगळे खास करून नक्षलवादी हे मतदानाला अडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामध्ये ते जसं गडचिरोलीमध्ये ती यशस्वी झाले होते, त्यांनी त्यानंतर पुन्हा तिथे मतदान होतं. त्याच धर्तीवरती झारखंडमध्ये देखील याच प्रकारची शक्यता आहे आणि त्याचमुळे ठिकठिकाणी अँटी नक्षल ऑपरेशन सुरू आहे आणि या ऑपरेशन दरम्यानच ही घटना घडलेली आहे. स्टुडिओ अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.